शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी या आघाडीचे संयुक्त आघाडीचे उमेदवार सारिकाताई अरविंद माने यांच्या प्रचारार्थ आज मी शिरोळ दौऱ्यामध्ये आलेलो आहे। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी इथं उपस्थित असणारे सन्माननीय आमदार अशोकरावजी माने, या तालुक्याचे आमचे नेते माधवरावजी गाडगे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि सर्व आमच्या आघाडीचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार बंधू, आज ज्याचा उल्लेख आता राजवर्धन निंबाळकर यांनी केला, या शिरोळ तालुक्याला फार मोठा इतिहास, वसा, वारसा असणारा हा तालुका आहे। सर्व स्तोत्र संपूर्ण, भरपूर बाजूला पाणी आहे, ऊसाची परिस्थिती चांगली आहे, लोक समृद्ध आहेत आणि अशा या शिरोळमध्ये गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या विभागाची, वेगवेगळ्या गटाची सत्ता राहिलेली आहे, परंतु म्हणावा तसा विकास या शिरोळ शहराचा झालेला नाही आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्याची माहिती आहे किंवा आपण ज्ञात आहात, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि सहकार्याची सत्ता असली पाहिजे, या भूमिकेतून आम्ही इथं आता ही निवडणूक लढवत आहोत। मी सांगितल्याप्रमाणे या शहराला फार मोठा वसावारसा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि ताराराणीच्या वतीनं या शहराचा कायापालट करण्यासाठी, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक रोडमॅप आणि ब्ल्यूप्रिंट घेऊन आम्ही पुढे येत आहोत। अजून माघारी आणि चिन्ह व्हायचे आहेत, त्यामुळे आम्ही बाकी गोष्टी आता सगळ्या आपल्या समोर जाहीर करणार नाही, परंतु या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक भविष्यात काम करतील। एकेका नगरपालिकेंना आपण बघितलं असेल 500-500 करोड रुपयेपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे, परंतु आपल्या या शहराला मात्र यापासून वंचित राहावं लागलं। कारण अनेक असतील, परंतु या सगळ्या बाबी, स्वच्छ पिण्याचं मुबलक पाणी, सौर ऊर्जाच्या माध्यमातून या सगळ्या असणाऱ्या पाईपलाईनच्या विजेची बचत, शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम, चांगली विजेची व्यवस्था आणि लहान मुलांसाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गार्डन्सची व्यवस्था, क्रीडांगणांची व्यवस्था आणि त्याचबरोबर चांगले मजबूत शासकीय कार्यालय, असे अनेक विषय घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। मला विश्वास आहे शिरोळची जनता आज हा जो पर्याय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहराला देत आहोत, याला सर्वजण भरभरून आशीर्वाद देतील, मला त्याचा विश्वास आहे। कारण नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल पाहिला, ज्या पद्धतीचा जनादेश लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला दिला, तसाच जनादेश या शिरोळ शहराच्या नागरिकांनी सुद्धा आमच्या या सर्व आघाडीला द्यावा, अशा पद्धतीचं आवाहन करतो, विनंती करतो। धन्यवाद। सर्व स्थानिक नेते मंडळींना किंवा पदाधिकाऱ्यांना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकार दिलेले होते, शक्यतो युती करा अशा पद्धतीच्या सूचना तिन्ही नेत्यांनी, आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की शक्यतो महायुती म्हणून करा, पण जर महायुती होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती करा। तीच परिस्थिती इथं झालेली आहे। महायुती करण्याचा किंवा युती करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 10 वर्षांना निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत, इच्छुकांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे, आघाडीकडे लोकांची मागणी मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून त्यांनी यड्रावकर साहेबांनी सुद्धा आपली आघाडी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आम्ही आमच्या आघाडी उभा केली। मैत्रीपूर्ण लढत आहे, यामध्ये संघर्ष, टीका टिप्पणी होण्याचं काही कारण नाही, परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे। त्यांच्याबरोबर या निवडणुकीमध्ये आता कुठलीही चर्चा सध्या नाही। आमदार यड्रावकर साहेबांनी शिरोळला निधी दिला नाही असं आपलं मत आहे का यापूर्वी गेल्या 5 वर्षात? नाही, मी आमदारांनी निधी दिला नाही असं म्हणत नाहीये, परंतु म्हणावा तसा विकास ज्या शहराचा व्हायला, तुम्ही अनेक नगरपालिका बघा, त्या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाली, कशा पद्धतीने शासकीय कार्यालय आली, कशा पद्धतीनं जनसुविधा, नागरिकांच्यासाठी सुविधा आहे, त्या तुलनेत इथं त्या सुविधा नाही आहेत। त्या होण्यासाठी आमच्या आघाडीला लोकांनी आशीर्वाद द्यावा अशी माझी भावना आहे।
साहेब, आपण एकीकडे म्हणता मैत्रीपूर्ण लढत आहे, पण परवा 2-4 दिवसापाठीमागं भाजपनं जे पक्षविरोधी कारवाया करतात त्यांना निलंबनाच्या नोटीसा दिल्या. त्याचं पुढे काय खुलासा आला, काय त्यांना निलंबित करणार आहे का, हा एक मुद्दा आहे. आता नोटीस वरिष्ठांच्या सूचनेनुसार नोटीस गेलेले खुलासा आलाय की नाही मला अजून त्याची कल्पना नाही, कारण मी त्या ह्याच्यात नाही आहे. मी त्याची माहिती घेऊन आपल्याला फार तर सांगेन. जिल्हाध्यक्षांनी आम्ही जी नोटीस काढली ही नोटीस वरिष्ठांच्या सूचनेनुसार काढली. त्याच्यानंतर जे खुलासा त्यांनी द्यायचा आहे तो 15 दिवसामध्ये शिस्तपालन समिती आमची आहे पक्षाची, त्या पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे त्यांनी खुलासा द्यावा. त्याच्यानंतरचा जो निर्णय असेल तो शिस्तपालन समिती जी आमची आहे ती घेईल योग्य तो निर्णय. जयसिंगपूर शहरामध्ये काँग्रेस आणि स्वाभिमानीवर आपली युती आहे, इथं शिरोमध्ये वेगळी परिस्थिती आहे, अशी काय निर्माण झाली? हे संपूर्ण राज्यभर असं आहे. मी जसं सांगितलं की आता लोकांच्या समोर पर्याय अनेक आहेत. पूर्वी 2 किंवा 3 पक्ष असायचे, आता 8 पक्ष आहेत. त्याचबरोबर तेवढ्या आघाड्या म्हणजे 16 आघाड्या आहेत. त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे लोकांची आता इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. 10 वर्षांना निवडणूक होत असल्यामुळं अनेक लोक इच्छुक झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये थांबायला कोणी तयार नाही आहे. जो गेले 4 वर्ष 5 वर्ष तयारी करतो त्याची थांबण्याची मानसिकता नसते आणि म्हणून मग एका पक्षाकडून किंवा एका आघाडीकडून उमेदवारी नाही मिळाली तर तो आपला पर्याय शोधतात. त्या पद्धतीने जयसिंगपूरमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची आघाडी उभी केल्यानंतर आमचे जे काही लोक इच्छुक होते त्यांनी एक वेगळी आघाडी केलेली आहे. यात काँग्रेस आणि भाजप असा विषय नाही आहे. स्थानिक पातळीवर जे लोक बरोबर येतील ताकद घ्या. खासदार साहेबांनी आणि माननीय घाडगे साहेबांनी कोल्हापूरमध्ये भेटी घेतली सगळ्यांची, त्यांची होती, आम्ही सगळे होतो. काय ठरलं होतं आमचं की त्यांची शाहू आघाडी आणि ती ताराणी आघाडी दोघांनी संयुक्त निवडणूक लढवायची या तालुक्यामध्ये, तिन्ही नगरपालिकेमध्ये. जयसिंगपूर असेल, कुरुंदवाड असेल, शिरोळ असेल, त्यांच्या आत्ताच्या नगरसेवकांमध्ये मान्य केलं आणि दुसऱ्या वेळेला लगेच त्यांनी नाकारलं की आमचीच फक्त शाहू आघाडी राहिली पाहिजे 3 ठिकाणी. आमचेच उमेदवार त्यांच्या आघाडीमार्फत आमचे उमेदवार निवडले पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे. हे का बाबा, तुम्ही तुमच्या आघाडी आणि आमच्या आघाडी ताराणी आघाडी एकत्र लढवलं असतं तर हा विषय चालला नसता. मग त्यांना फक्त त्यांची शाहू आघाडीच पाहिजे, बाकी कोण नको, म्हणून हे सगळं घडलंय. तुम्हाला त्यांचा अट्टास फक्त शाहू आघाडीचा होता, आमचा दोन्हीचा होता. शाहू आघाडीचा